नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही माझ्या काही व्हिडिओजना जे काही कमेंट्स दिलेले आहेत आणि भरभरून जो काही प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी थँक्यू सो मच. आणि रवींद्रजी म्हणून यांची एक कमेंट होती की स्ट्रॅटेजी डेव्हलप कशी करायची. ओके, सो खूप छान प्रश्न आहे हा की स्ट्रॅटेजी डेव्हलप कशी करायची, कारण की खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज आहेत जे आपल्याला यूट्यूब किंवा अनेक सोशल मीडिया नेटवर्किंग साईट्सवरती बघायला मिळतात. आणि अगदी कुठली स्ट्रॅटेजी चूज करायची, कसं सुरू करायचं, तर हे सगळं आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. सो माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जाऊया, मी तुम्हाला सांगते. सो स्ट्रॅटेजी डेव्हलप कशी करायची या संदर्भात आपण आज डिस्कस करणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, स्ट्रॅटेजी कुठलीही डेव्हलप करायची म्हटली तर सगळ्यात महत्वाची काय गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तर स्ट्रॅटेजीचे रूल्स जे आहेत ना आपले, ते आपल्याला बिल्ड करायचे, बरोबर आहे. सो स्ट्रॅटेजीचे रूल्स काय काय असणार आहेत, तर स्ट्रॅटेजीचे रूल्स जेव्हा मला बिल्ड करायचे आहेत तेव्हा मला टाइम फ्रेम माहिती असणं गरजेचं आहे की मी कुठल्या टाइम फ्रेम वरती माझी स्ट्रॅटेजी असणार आहे. सो टाइम फ्रेम एक तर असं असू शकतं की मी सिंगल टाइम फ्रेम वरती स्ट्रॅटेजी बिल्ड करतेय, ठीक आहे. किंवा दुसरी गोष्ट अशी असू शकते की माझी स्ट्रॅटेजी मल्टी टाइम फ्रेम स्ट्रॅटेजी आहे. मल्टी टाइम फ्रेम स्ट्रॅटेजी म्हणजे काय, की मोर दॅन वन टाइम फ्रेम्स इन्वॉल्ड आहेत. ओके, सो मोस्ट ऑफ द स्ट्रॅटेजीज ज्या असतात ना त्या मल्टी टाइम फ्रेम स्ट्रॅटेजीज असतात किंवा काही सिंगल टाइम फ्रेम स्ट्रॅटेजी सुद्धा असू शकतात. जसं की आपण स्विंग स्ट्रॅटेजी बघितली तर ती मल्टी टाइम फ्रेम स्ट्रॅटेजी आहे, बरोबर आहे. सो अशा पद्धतीने कुठली टाइम फ्रेम तुम्ही चूज कराल. सो टाइम फ्रेम्स वेगवेगळ्या आहेत आणि कुठली टाइम फ्रेम चूज करायची, तर ह्या संदर्भात मी नेहमी असं सांगते की जी कॅन्डल तुम्ही क्लोजिंग बेसिसवरती बघू शकता, ज्या ड्युरेशनची कॅन्डल तुम्ही क्लोजिंग बेसिसवरती बघू शकता, ती टाइम फ्रेम तुमची ट्रेडिंगची टाइम फ्रेम म्हणून तुम्ही चूज करू शकता. सो जसं की जर मी 5 मिनिटाची कॅन्डल एव्हरी 5 मिनिट्सची कॅन्डल क्लोज होताना मी बघू शकते का, तर आणि तरच माझी 5 मिनिटाची टाइम फ्रेम मी सिलेक्ट करू शकते. अदरवाईज म्हणजे कारण की असं खूपदा होतं की जे जॉब प्रोफेशनल्स आहेत, वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, पण ते इंट्राडे टाइम फ्रेम वरती ट्रेड करतात. सो त्या सिनारिओमध्ये काय होतं की कधी कधी गडबड होते की बाबा बिझी आहे स्केड्यूल आणि 5 मिनिटाची कॅन्डल बघू शकत नाहीये, आणि मग काहीतरी गडबड होते की स्टॉप लॉस उडतो किंवा कधी कधी तो स्टॉप लॉस सुद्धा घेऊ शकत नाही मीटिंग मध्ये बिझी असल्यामुळे वगैरे. सो अशा सगळ्या पद्धतीमुळे गडबड होते कारण की इथे टाइम फ्रेम चुकीची चूज केलेली असते. सो जेव्हा कधी असं सिच्युएशन असते की मी कुठल्या टाइम फ्रेम वरती ट्रेड करायचं, सो ऑलवेज वर्किंग प्रोफेशनलसाठी जर तुम्ही आर्ली कॅन्डल बघू शकत असाल, एव्हरी आर तुम्ही कॅन्डल बघू शकत असाल, तरच तुम्ही आर्ली टाइम फ्रेम चूज करू शकता. किंवा डेली, वीकली आणि मंथली ह्या सुद्धा खूप चांगल्या टाइम फ्रेम्स आहेत, ठीक आहे. सो मेनली जर तुम्ही पॅसिव्ह ट्रेडर असाल, सो अगेन पॅसिव्ह ट्रेडर, तर तुम्ही जाऊ शकता आर्ली पासनं पुढच्या टाइम फ्रेम्स वरती, ठीक आहे. पण जर तुम्ही ऍक्टिव्ह ट्रेडर असाल तर आणि तरच तुम्ही 5 मिनिटं, 15 मिनिटं आणि 1 मिनिट अशा टाइम फ्रेम तुम्ही चूज करू शकता स्ट्रॅटेजीसाठी, ठीक आहे. सो हे होतं स्ट्रॅटेजीसाठी मी टाइम फ्रेम कुठली चूज करायची. आता मल्टी टाइम फ्रेम जेव्हा तुम्ही चूज करता तेव्हा त्या सिनारिओमध्ये जर माझी 1 मिनिट ही ट्रेडिंग टाइम फ्रेम असेल, ठीक आहे. सो जर 1 मिनिट ही माझी ट्रेडिंग टाइम फ्रेम असेल, तर कुठली टाइम फ्रेम आहे जी हाय पॅरंट टाइम फ्रेम मी चूज करू शकते. सो 5 मिनिट्स वाली आणि 15 मिनिट्स वाली अशा या दोन टाइम फ्रेम्स मी बघू शकते किंवा कदाचित एखादी स्ट्रॅटेजी माझी आर्ली टाइम फ्रेम सुद्धा बघायला लागू शकते, ठीक आहे. सो ह्या त्याच्या पॅरंट टाइम फ्रेम आहेत. 5 मिनिट्स साठी कोणत्या पॅरंट टाइम फ्रेम असू शकतात, तर 15 मिनिट्स आणि 1 आवर अशा पॅरंट टाइम फ्रेम असू शकतात. त्याच्यानंतर 15 मिनिट्स जर बघितलं तर त्याच्यासाठी 1 आवरली आणि डेली अशा टाइम फ्रेम असू शकतात, पॅरंट टाइम फ्रेम अँड सो ऑन. म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला
ट्रेडिंग टाइम फ्रेम आणि पॅरंट टाइम फ्रेम कशा चूज करायच्या. सो पॅरंट टाइम फ्रेमचा उपयोग काय असतो, युजली तुम्ही पॅरंट टाइम फ्रेम यूज करून तुम्ही जो ट्रेंड आहे ना, जो पॅरंट टाइम फ्रेमचा जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडच्या ऍक्च्युली अलाइनमेंट सोबतच तुम्ही हे ट्रेडिंग टाइम फ्रेम मध्ये ट्रेड घेऊ शकता. ठीक आहे, आणि त्याची प्रोबॅबिलिटी हाय आहे. एक्झाम्पल, जर हायर टाइम फ्रेम अप ट्रेंडिंग आहे तर मी लॉंग साईडचे ट्रेडच प्रेफर करीन माझ्या ट्रेडिंग टाइम फ्रेम मध्ये. ठीक आहे, म्हणजे मी फक्त लॉंग सेटअपच ट्रेड करीन. सो अशा प्रकारे तुमचे ट्रेड सुद्धा कमी होतात आणि अशा प्रकारे तुमची प्रोबॅबिलिटी सुद्धा वाढते ते सेटअप चालण्याच्या मागे. आता हा सगळा मुद्दा झाला पूर्णतः टाइम फ्रेम कसं चूज करायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा येतो म्हणजे स्ट्रॅटेजी रूल्स डेव्हलप करताना टाइम फ्रेम एक झालं, दुसरा मुद्दा असा येतो की तुम्ही कुठलं इन्स्ट्रुमेंट चूज करताय. ठीक आहे, सो इन्स्ट्रुमेंट मध्ये जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही कॅश किंवा इक्विटीज हे तुम्ही चूज केलं पाहिजे आणि ह्याच्यावरती तुम्ही स्वतःला ऍक्च्युली कॉन्फिडन्स गेन केला पाहिजे. बरोबर आहे. सो कॅश आणि इक्विटी हे लिनियर इन्स्ट्रुमेंट्स आहेत. लिनियर म्हणजे काय की इथे म्हणजे जर मी 100 रुपयाला एक स्टॉक घेतला आणि त्याचं जर का माझा स्टॉप लॉस आहे 90 रुपीज आणि माझं टार्गेट आहे 120 किंवा 130 रुपये, तर हे लिनियर चालणार आहे. बरोबर आहे, म्हणजे तो स्टॉक 1 रुपीजनी पुढे जाणार आहे आणि त्या स्टॉकचं वाढणं हे दुसऱ्या कुठल्याही इन्स्ट्रुमेंट वरती डिपेंडंट नाहीये. सो हे लिनियर मध्ये तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करता तेव्हा ते सोपं असतं. तुम्हाला जर एखादी स्ट्रॅटेजी लिनियर मध्ये हवी असेल तर तुम्ही इंट्राडेची स्ट्रॅटेजी जाऊन बघू शकता किंवा स्विंगची सुद्धा माझ्या चॅनलवरती मी स्ट्रॅटेजी दिलेली आहे आणि ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे चालतात. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्ही लिनियर वरती पहिले स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे आणि इथेच ऍक्च्युली तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणून कन्वर्ट झालं पाहिजे. तेव्हाच तुम्ही एफ अँड ओ मार्केटला हात घालू शकता. एफ अँड ओ म्हणजे काय आहे तर फ्युचर्स अँड ऑप्शन्स. ठीक आहे, सो इथे फ्युचर्स अँड ऑप्शन्स हे काय असतात तर फ्युचर्स आणि ऑप्शन्स हे डिराइव्ड इन्स्ट्रुमेंट आहेत. डिराइव्ड इन्स्ट्रुमेंट ऑफ अ इक्विटी मार्केट, डिराइव्ड इन्स्ट्रुमेंट ऑफ अ कॅश मार्केट. सो कॅश आणि इक्विटीमध्ये जे स्टॉक्स आहेत त्यांचे फ्युचर्स असतात आणि त्यांचे ऑप्शन्स असतात. सो फ्युचर आणि ऑप्शनचं जे काही प्रीमियम कॅल्क्युलेट होतात दोज आर बेस्ड ऑन द स्पॉट प्राइस. सो स्पॉट प्राइस इज ऍक्च्युली कॅश मार्केटमध्ये जी प्राइस त्या स्टॉकची चालू आहे ती असते. ठीक आहे, सो तुम्ही जनरली तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये हे चूज करायला पाहिजे की मी कुठल्या इन्स्ट्रुमेंटवरती काम करणार आहे. तर जर तुमचं इन्स्ट्रुमेंट कॅश इक्विटी असेल तर इथे परत गोष्ट काय येते की स्टॉक सिलेक्शन मी कसं करणार, कारण की मी एका स्टॉकवरतीच म्हणजे स्टॉक सिलेक्शनच्या बाबतीत अगेन आय कॅन स्टिक विथ वन स्टॉक ओनली. ठीक आहे, किंवा आय कॅन सिलेक्ट सेट ऑफ 4 to 5 स्टॉक्स. ठीक आहे, म्हणजे मी जर ऑलरेडी माझ्या 4 ते 5 स्टॉक मी माझे स्वतःचे सिलेक्ट करून ठेवलेत आणि जे काही एंट्री क्रायटेरियाज मी डिसाईड करीन स्ट्रॅटेजीसाठी, सो ते एंट्री क्रायटेरिया जर हे 4 ते 5 स्टॉक वरती सॅटिस्फाय होणार असतील तरच मी तिथे एंट्री घेईन. ठीक आहे, किंवा मी चार्टिंग सारखे किंवा अजून screener.com म्हणून पण आहे असे स्क्रीनर वापरे. ठीक आहे, सो हे बेसिकली इथे मी असं लिहिते की मी स्क्रीन करीन स्टॉक्स. ठीक आहे, सॉरी फॉर द स्पेलिंग मिस्टेक. ओके, सो आय विल चूज द स्टॉक्स किंवा स्क्रीन करीन मी स्टॉक आणि त्याच्यासाठी मला काहीतरी माझा क्रायटेरिया असेल की ह्या क्रायटेरियामध्ये जर माझे स्टॉक बसले तर मग मी ते चूज करू शकते, त्याच्यातला एखादा स्टॉक मी चूज करू शकते. बरोबर आहे, त्याच्यानंतर जेव्हा माझं स्टॉक सिलेक्शन असतं किंवा सिंगल स्टॉक आहे किंवा 4 to 5 स्टॉक्स आहेत, हे जेव्हा मी डिसाईड करते की मी कुठल्या इन्स्ट्रुमेंटवरती ट्रेड करणार आहे हे माझं पक्क आहे, त्यानंतर नेक्स्ट गोष्ट अशी येते की माझे एंट्री क्रायटेरियाज काय आहे. ठीक आहे, सो एंट्री क्रायटेरियामध्ये
मला काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, तर जे माझे रूल्स असणार आहेत की कुठे मी एंट्री घेणार, कुठे मी एक्झिट घेणार. सो हे प्राइस ऍक्शन बेसिस वरती पण असू शकतात, किंवा देअर आर एन नंबर ऑफ स्ट्रॅटेजीज. ठीक आहे, किंवा एन नंबर ऑफ इंडिकेटर्स. तर हे इंडिकेटर बेसिसवरती पण असू शकतात. तर आता प्रश्न असा पडतो की काय स्ट्रॅटेजी मी चूज करू, कुठला इंडिकेटर मी वापरू, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की एक तर तुमचं जर सिंगल स्टॉक असेल ना, म्हणजे सिंगल इन्स्ट्रुमेंट असेल, तर त्या इन्स्ट्रुमेंटचा चार्ट तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू मध्ये जाऊन साधारणतः बघू शकता. ठीक आहे. जर तुमचं एकच इन्स्ट्रुमेंट आहे तर तिथे तुम्ही एक इन्स्ट्रुमेंटचा चार्ट तिथे जाऊन तुम्ही बघू शकता, आणि तुम्ही त्या चार्टवरती काही इंडिकेटर्स टाकून तुम्ही चेक करू शकता की कुठल्या इंडिकेटरनी ऍक्च्युली प्राइस ऍक्शन सपोर्ट करते. सो एक्झाम्पल म्हणून इथे सांगायचं झालं. ठीक आहे, जस्ट अ सेकंड. सो इथे जर एक्झाम्पल म्हणून सांगायचं झालं, तर मी जर इथे 20 EMA प्लॉट केला. ठीक आहे. सो हे माझं 10 आणि 20 EMA आहेत. ब्लू लाईन जी आहे ती 20 EMA आहे. ओके. सो 20 EMA मी प्लॉट केला, तर शक्यतो मला असं लक्षात येतं की ह्या इन्स्ट्रुमेंटला 20 EMA खूप रिस्पेक्ट करतोय. बरोबर आहे. कसं रिस्पेक्ट म्हणजे काय, सपोर्ट घेतोय. बरोबर आहे. तर हा माझ्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून मी चूज करू शकते. म्हणजे 20 EMA हा मी माझ्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून मी चूज करू शकते. का, तर माझं इन्स्ट्रुमेंट हे 20 EMA ला त्यातल्या त्यात रिस्पेक्ट करताना मला दिसतंय बऱ्याचशा ठिकाणी. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्शन करू शकता की कुठले इंडिकेटर्स किंवा कुठलं प्राइस ऍक्शन तुम्ही चूज करू शकता. आता जसं की बॉलिंजर बँड लावला, तर आपण बघू शकतो की बॉलिंजर बँड कशा पद्धतीने इथे वर्क करतोय. ठीक आहे, की बॉलिंजर बँड रिस्पेक्ट केला जातोय का, आणि कशा पद्धतीने इथे बॉलिंजर बँड सोबत प्राइस ऍक्शन आपण बघू शकतो. बरोबर आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ऑब्झर्व करण्याच्या आहेत, आणि त्यातून जर तुम्हाला सुचतच नसेल की मी कुठली स्ट्रॅटेजी ट्रेड करावी किंवा चूज करावी, तर आजकाल खूप सारे AI एजंट आहेत. जसं की आता इथे चॅट जीपीटी AI एजंट आहे. मी chatgpt.com, इथे जर तुमचं अकाउंट नसेल, तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करा आणि फ्री ऑफ कॉस्ट हे तुम्ही वापरू शकता. आणि तुम्हाला जर डोक्यामध्ये कुठला तरी तुमच्या इंडिकेटर असेल ना, लेट्स से माझ्या डोक्यामध्ये जर 20 EMA आणि बॉलिंजर बँड असा इंडिकेटर आहे. ठीक आहे. तर मी असं चॅट जीपीटीला म्हणू शकते की गिव्ह मी सम स्ट्रॅटेजीज using, just a second, using EMA 20 and बॉलिंजर बँड. ठीक आहे. ऑन मे बी मी इथे देऊ शकते की डेली टाइम फ्रेम. तर अशा पद्धतीने जर आपण प्रॉम्प्ट दिला चॅट जीपीटीला, तर इथे आपल्याला खूप सारे, म्हणजे 20 EMA डिफाईन्स डिरेक्शन, बॉलिंजर बँड डिफाईन्स एक्सपान्शन, कॉन्ट्रॅक्शन अँड एक्स्ट्रीम्स. सो अशा पद्धतीने आपल्याला बाय कंडिशन, प्राइस अबाउट 20 EMA, EMA 20 स्लोपिंग अपवर्ड असेल तर प्राइस पुल बॅक टू 20 और मिडल बॉलिंजर बँड, मग बुलिश कॅन्डल फॉर्मेशन असेल कॅन्डलस्टिक पॅटर्नचं, तर एंट्री घेऊ शकता नेक्स्ट कॅन्डलचा हाय जेव्हा ब्रेक होतो तेव्हा. आणि स्टॉप लॉस कुठे ठेवू शकता, आणि टार्गेट तुम्ही काय करू शकता, कुठे वर्क्स बेस्ड इन स्ट्रॉंग ट्रेंडिंग स्टॉक्स, एक्झाम्पल रिलायन्स, TCS, HDFC बँक. सो अशा पद्धतीने बघा, स्ट्रॅटेजी 1 दिलेली आहे, स्ट्रॅटेजी 2 दिलेली आहे. स्ट्रॅटेजी 2 आहे बॉलिंजर बँड स्क्वीज ब्रेकआउट स्ट्रॅटेजी. बरोबर आहे. तर इथे बाय कंडिशन दिल्यात, एंट्री दिली आहे, स्टॉप लॉस दिलाय, टार्गेट दिलाय. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी 3 दिलेली आहे. सो स्ट्रॅटेजीजची कमी नाहीये. ठीक आहे. स्ट्रॅटेजीज तुम्हाला कुठूनही मिळू शकतात. फक्त प्रश्न काय असतो की अरे ह्या ज्या स्ट्रॅटेजीज आता इथे आहेत, ह्या स्ट्रॅटेजी खरोखर चालतात का. ठीक आहे. तर ह्याचं उत्तर ना तुम्ही आणि तुम्हीच फक्त फाइंड आउट करू शकता. कारण की त्या डिपेंड करतात की तुम्ही कुठलं टाइम फ्रेम वापरताय आणि कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरताय. सो तुम्हाला पुढचे जे एंट्री क्रायटेरियाचे जे रूल्स आहेत आणि एक्झिट क्रायटेरियाचे रूल्स आहेत, ठीक आहे,
हे सगळे तुम्हाला चॅट जीपीटी किंवा कुठूनही मिळू शकतात. फक्त एवढंच आहे की तुम्हाला विचार करून चूज करायचे की कुठले इंडिकेटर्स तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीज वापरायचे आहेत, कुठलं प्राइस ऍक्शन असायला हवंय. म्हणजे अगदी तुम्ही इथे असंही म्हणू शकता की मला मॉर्निंग स्टार, कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि बॉलिंजर बँड अशा कॉम्बिनेशनच्या स्ट्रॅटेजीज द्या. तर मग हे तुम्हाला खूप साऱ्या, म्हणजे अगदी इथे तेही सांगितलंय की बेस्ट स्ट्रॅटेजी काय आहे साधारणतः डेली टाइम फ्रेमला वापरण्यासारखी. आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा की एक्झॅक्ट स्क्रीनर कंडिशन्स काय असू शकतात, किंवा पाईन स्क्रिप्ट हवंय का ही स्ट्रॅटेजी बॅकटेस्ट करण्यासाठी. सो अशा पद्धतीने तुम्हाला सगळे इनपुट हे चॅट जीपीटी वापरून तुम्हाला मिळू शकतात. आणि तुम्हाला कमिंग बॅक टू स्ट्रॅटेजी रूल्स, तुम्हाला टाइम फ्रेम चूज करायचंय, इन्स्ट्रुमेंट चूज करायचंय, एंट्री क्रायटेरिया आणि एक्झिट क्रायटेरिया तुम्ही चॅट जीपीटी कडनं घेऊ शकता किंवा तुमचं स्वतःचं सुद्धा असू शकतं. पण व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट इज की ह्या सगळे जेव्हा हे सगळा डेटा तुम्ही लिहाल एका पेजवरती लिहाल, एक्सेल मध्ये लिहाल, तेव्हा तुम्हाला ना हे बॅकटेस्ट करायचंय. सो प्रश्न असाही असतो की किती बॅकटेस्ट मी केलं पाहिजे. सो युजली 100 सॅम्पल साईज मी वापरते माझ्या बॅकटेस्टिंगसाठी, की मिनिमम 100 ट्रेड्सचं जे सॅम्पल साईज आहे, तर त्यावरती माझं बॅकटेस्ट कसे रन होत आहेत हे व्यवस्थित बघून त्याचा स्टडी असतो वेगळा. आणि तो सगळा करूनच माझं जेव्हा बॅकटेस्ट पास होतं, तेव्हा त्याच्या पुढे येतं पेपर ट्रेडिंग, ओके, किंवा सिम्युलेटेड ट्रेडिंग येतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पेपर ट्रेडिंग मध्ये सुद्धा ते पास झालं की त्याच्यानंतर येतं ऍक्च्युअल कॅपिटल सोबतचं ट्रेडिंग करण्याच्याही आधी आय वुड सजेस्ट की स्मॉल कॅपिटल सोबत ती सेम स्ट्रॅटेजी तुम्ही ट्रेड करायची. आणि मिनिमम ट्रेड्स जे आहेत ना ते 30 ट्रेड्स तुमचे झाले आणि ह्याचं जे जर्नल तुम्ही लिहाल आणि ते जर्नल प्रिपेअर केल्यानंतर, सो जर्नल प्रिपरेशन ह्या स्टेप आहेत. आणि जर्नल प्रिपरेशन नंतर रिव्ह्यू आणि अनालिसिस जर्नलचं. आणि त्यानंतर जेव्हा ह्या सगळ्या स्टेप मधून ती स्ट्रॅटेजी पास होईल ना, त्यानंतर ऍक्च्युअल कॅपिटल सोबत तुम्ही व्यवस्थित रिस्क मॅनेज करून, ठीक आहे, व्यवस्थित रिस्क मॅनेजमेंट ऑब्विसली बॅकटेस्टिंग, पेपर ट्रेडिंग, सिम्युलेटेड ट्रेडिंग किंवा स्मॉल कॅपिटल सोबत जे फॉरवर्ड रन करणारे, हे सगळं सुद्धा हे रिस्क मॅनेजमेंट इन्व्हॉल्व करूनच असणार आहे. ठीक आहे. सो ह्या जनरलाइज स्टेप्स किंवा जनरल इथे मी हे सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजी तुमची डेव्हलप करू शकता स्वतःची. म्हणजे विचारधारा काय असली पाहिजे स्ट्रॅटेजी बिल्डिंगच्या मागे. सो ह्या बाबतीत हा आजचा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल, काही तुमच्या माहितीमध्ये भर झाली असावी. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ मी बनवावे असं वाटत असेल तर कुठल्या टाईपचे व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच अँड बाय.